नवनाथ भक्तिसार अध्याय 11. श्री गणेशाय नमः. जय जयाजी इंदू शलाका, मुगुट मने सकळ टिळका, इंदिरापते विबुध जनका, भक्ती मानसा विराजित, ऐसा धैर्य औदार्यवंत, पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ. मागिले अध्यायी घैनीनाथ, जन्मोदय पावला, यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ, महीची तीर्थे करीत, हिमाचल बद्री केदारात भ्रमण करीत, हिमाचल बद्री केदारात भ्रमण करीत पै गेले. इतू की कथा सिंहावलोकनी, पूर्वाध्यायात की जे श्रवणी, असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी, शिवालया पातले, बद्धांजली जोडोनी, कर करीते झाले नमस्कार. नमस्कार करुणी जय जयकार, स्तुती संवादे आराधिले. हे त्रिपुरारी शूळपाणी, अपर्णावर पंचाननी, रुंडमाळा चिताभस्मी, दिव्य तेज भूषित तू, हे कामांतका दक्ष तेजा, भोळवट वरा देसी दानवा, कैलासपते महादेवा सदाशिवा आदिमूर्ते, हे दिगंबरा जग जेटी, भाळी गंगा मौळी जटाजुटी, नरक पाळ कर संपुटी, इंदू कळे ते मिरविशी, उरग वेष्टन कुरंग साली, व्याघ्रांबर वसणपाली, गज चारमादी मिती झाली, परिधाना महाराजा, हे कैलासवासा उमापती, दक्षजा माता आदिमूर्ती, चक्रचालका माया भगवती आम्हा दासा अससी तू, हे नीलग्रीवा आदिपीठ, करुणकारा उत्तमा श्रेष्ठ, स्वीकारुणी सर्वारिष्ट, सुख देसी देवांसी, हे भाळ दृष्टी त्रार्थ नयनी, डमरू त्रिशूळ विराजे पाणी, सदा प्रिय वृषभ वाहनी, भस्मधारणी महाराजा, हे स्मशानवासी वैराश्यशीळा, नग जामात रक्षमाळा, श्वेतवर्णा तमोगुणा आगळा, वाहसी गळा राम मंत्र, हे सर्वाधीश विश्वपती, भिक्षाटनी बहुत प्रीती, जटापिंगटा त्रिपुंड्र लल्लाटी, शुद्ध वीर गुंठी शोभतसे, फरशांकुश डमरू हाती, लोप पापा पातोपाती, षडानन ताता सूत गणपती, विद्यालक्ष्मी मिरविसी, ऐसी स्तुती अपार वचनी, करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी, स्तुती ऐकुनी प्रेमे उगमी, प्रगट झाला महाराज, मग मच्छिंद्राचा धरुणी हस्त, सप्रेम त्याते आलिंगित, निकट बैसवुनी पुसे त्याते, योगक्षेम कैसा तो, गोरक्षाते घेऊनी जाळी, मुख स्व करे कुरवाळी, म्हणे बा उदय येणे काळी, हरिनारायण झालासी, ऐसे वदोनी आणिक वदत, हे महाराज मच्छिंद्रनाथ, हा तव शिवयोगे सूत, तारक होईल ब्रह्मांडा, म्या पूर्वीच याते पाहिले होते, म्हणशील तरी कनकगिरीते, तुवा अभ्यासुनी सूते, आणील दैवत घराते, श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत, भैरव काळिका वीरांसहित, पाचारिता मीही तेथ आलो होतो महाराजा, तस्मात पूर्वीची होय ओळखी, म्हणूनी गोरक्ष घेतला अंकी, परी आता असो शेखी, एक वचन ऐकिजे, या ते विद्येते अभ्यासिले, परी तपावीन विगलित ठेले, जैसे शत्रू जगत्रयी झाले, मग तेही नत्व, की जीवनावीन वृक्ष जैसा, काळ रूप भासे तैसा, की तरुवीन ग्राम जैसा, बुभुक्षित लागतसे, की नाकेवीन सुंदर नारी, की विना तोय सरिता पात्री, की नक्षत्रावीन शोभा रात्री, कदा काळी दिसेना, तरी तपावीन लखलखित, विद्या भांडार न दिसत, जैसा मानव परमक्षुधित, विकळ शरीरी मिरवतसे, तरी आता माझी आश्रमी, तपा बैसवी योगद्रुमी, मग तप बळाने बलाढ्यगामी, विद्यास्त्रे मिरवेल हा, या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत, वय धाकुटे बाळ अत्यंत, परितप तीव्र क्लेशांत, साहिले जाईल कैसेजी, एरू म्हणे वरद पाणी, तुझ्या आहे मौळी स्थानी, तरी तप क्लेशावर कडसणी, दुःख देणार नाही बा, या परी येथे नित्य नित्य, मी समाचारीने गोरक्षाते, तू निसंशय सकलाते, तपा गोरक्षा बैसवी, ऐसे वदता आदिनाथ,
अवश्य मच्छिंद्र नंदन म्हणत, उत्तम आहे ऐसे बोलत अंगीकारिता पै झाला. तेथे आमुचे काय हरले की जन्मांधा चक्षु आले, की सदैव हरिणी ते सांभाळिले एकटपणी पावसांत. तेवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करिता वास, तेथे वाईट काय आम्हास चिंता माझी निरसेल. ऐसी शिवाते बोलुनी वाणी परिहर्षण माये मच्छिंद्रमणी, जे योजिले होते अंतकरणी तेची घडुनी पै आले. फारची उत्तमोत्तम झाले गोरक्षासी शिवे अंगीकारिले, आता जाईल संगोपिले अर्थार्थी बहुवसे. मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रह बळ जाणुनी नक्षत्रास, उत्तम तिथी उत्तम मास पाहुनी तपा बैसविला. लोहाचा करुणी कंठकनीट त्या अग्री योजनी चरणांगुष्ठ वामपादा देऊनी कष्ट उभा राहिला गोरक्ष तो. वायू आहारी ठेवूनी मन क्षणिक अन्न त्यजून, उपरी फळपत्री आहार करुण क्षुधाहरण करीतसे. सूर्यमंडळी देऊनी दृष्टी तपो करीतसे तपो जेठी, ते मच्छिंद्र पाहुणे निज दृष्टी परमचित्ती तोशिला. मग आदिनाथा विनवोनी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी, 12 वर्षांचा नेम करुणी गोरक्षा ते सांगितले. असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी एरीकडे बद्रिकाश्रमी, रात्रंदिवस बद्रिका शूळ पाणी जवळी जाऊनी बैसला. वसे आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्य करीत, मागे पुढे राहुनी अत्यंत आल्या विघ्ना निवटी तसे. असो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करुणी त्वरित, काशी अवंतिका मिथुळासहित मथुरा काश्मीरी पाहिली. अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर, ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर घृणेश्वर पाहिला. भीमा उगमी भीमाशंकर औंढ्या नागनाथादि पंढरपूर, करुणी 14 पीठे थोर भगवतीची पाहिली. कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान, घडले करिता महिते गमन लोटली वर्षे 12 सकळ तीर्थे महीची करुण, शेवटी सेतुबंधी जाऊन रामेश्वराचे चरण वंदुन स्नाना गेला अब्धिसी. तो श्वेतबंदी वायुसूत जाऊनी नमी मच्छिंद्रनाथ परी मच्छिंद्रा, पाहता मकर ध्वजतात आल्हादला चित्ती बहुत तो. परम प्रीती लबड सौडी मच्छिंद्र हस्ता धरुणी ओढी, हृदयी आलिंगुनी परम आबडी निकट बैसवी महाराजा. म्हणे बा तू योग द्रुमाने कोणीकडे केले येणे, 24 वर्षी तुझे दर्शन आजी झाले महाराजा. की आळशावरी गंगा वळली की 12 वर्षे पर्वणी आली, तैसी माते गोष्ट झाली आज दर्शने तुझ्या बा. ऐसे बोलुनी वायुसूत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत, मग समय पाहुनी संतोषयुक्त मच्छिंद्रा ते बोलतसे. आज 24 संवत्सर झाले परी तुझकडे माझे चक्षु लागले, कै भेटसील म्हणून भुकेले पारणे फिटले आजी ते. हे महाराज योगू द्रुमा कामनी वेधली जो आम्हा, त्या सरिता प्रवाही हस्तवर उगमा बुडवितो मज लागी. तरी त्या कामना जळंत तू तारक झाला आहेसी माते, झालासी परी अद्यापपर्यंत बाहेर न काढीसी महाराजा. पूर्वी मजला देऊनी वचन तुवा केले आहे गमन, परी स्त्री राज्याचे स्थान पाहिले तुवा नाही की. आता तरी धरुणी चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती, मैनाकिनीची कामरती पूर्ण आहुती घेई का. आपुले वचने करुणी त्याचे आणिक फल दे मम वचनाचे, मग पाहुणी आर्तमणीचे सुटका केव्हा होईल. मी गुंतलो तिचे वचनी की मच्छिंद्र पाठवी नये भुवनी, तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथा मिरविजे. ऐसे वचन ती ते व्यक्त आहे तरी मज करा मुक्त, आणि तुवाही वचन दिधले माते तेही सत्य करी आता. ऐसी ऐकुनी हनुमंत वाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी, मग त्रिरात्र तेथे वस्ती करून निघते झाले उभयता. मार्गी जाता अनेक तीर्थे यथा विधी झाले सरिते, मग गौड बंगाला टाकुनी त्वरिते स्त्री राज्यांत संचरले. तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजली से राज्यासनी, महापुण्यांशेत पोखाणी मैनाकिनी ज्ञानकळा. शृंगार मुरड उत्तम जन तेथे भोगीतसे राज्यासन,
गजवाजी उदधी रत्न रथ उष्ट्रांदी वसती पै छडीदार चोपदार रत्नपारक हेमकार राऊत पूर्ण भांडार पोतदार फरासी यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी शास्त्र निपुण कारभारी लेखकही सेवा विराजले जासूद हलकारे वकिलात करू जाणती सकळ समंतात पायदळ अश्वराऊत नसे गणित प्रतनेते कुत्ते वाण चित्ते वाण साखर खाणी पहिलवाण दिवाण आदी कपिल खाण गजमस्तकी रूढती खेसमतगारी करणार शिकारकी बंडीदार ताशा मर्फी पणवाळ थोर कुशळपणी वाजविती गायक हेर बातमीदार खेळक प्राज्ञी निपुण तर वाद्यधारी शृंगारकर शिंपी कुल्लाल विराजले असो ऐसी राजकारणे भूत असती कामे भिन्ने परिसकळ समुदाय कारणे स्त्रिया अवघ्या मिरवल्या असो अवघ्या कटकांत संचरते झाले उभयता नगरांत राजद्वारी त्वरित झाले दृष्टीस प्रायासी दृष्टी पाहता संजनी सुत स्त्रियांसी आनंद झाला बहुत बोलावनी त्वरित कनकासनी बैसविले एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सुत षोडशोपचारी पूजुनी त्वरित बद्धांजली केली ते म्हणे महाराजा दिव्यरथा वातनंदना अंजनी सुता द्वितीय कोण सांगा आता आगमन झाले महाराजा एरू म्हणे ओ शुभाननी त्वा बैसुनी तया प्राज्ञी तरी त्या तपाच्या कामना मनी पूर्ण करी आताओ मम भक्तीचे वरदावळी की पुरुष लाधशील मच्छिंद्र बळी तरी तोची हा होय येणे काळी रती सुखा निववावे की सेवे लागी उडुगण नाथ की अरुणासह पूर्ण आदित्य तेवी तू ते मच्छिंद्रनाथ काम व्यक्त पुरवावया की शची लागी सहस्रनयनी की शोभला जैसा शिव अपर्णी तेवी तू ते मच्छिंद्र मुनी रती सुखा हेलावे ऐसे बोलुनी वज्र शरीरी निवांत बैसला आसनावरी मग राहुनी तेथे 3 रात्री निघता झाला कपिराज पुन्हा श्वेत पदा येऊन करीत बैसला श्रीराम चिंतन एरीकडे मच्छिंद्र नंदन सुखा माझी हेलावे बैसुनी या कनकासनी राज्य विलासा भोगी मुनी मुक्तमाळा ग्रावे लागुनी हेलावती समोर हेम मुद्रिका ओपुनी करणी हस्त विराजले कनकोंदनी भरजरी भूषणे हेमकर्णी ढाळ देती लखलखीत पुढे सेवे परिचारिका परित्याही दारा लावण्यलतिका उर्वशीच्या सारुणी अवंका सेवे लागी उतरल्या वडी जाई बडीदार वारंवार करीती पुकार छडीदार चोपदार दौलत जादा म्हणताती मुक्त लवंगांचे तुरे माळी कस्तुरी शोभे केशर भाळी राज्यासनी स्त्रिया मंडळी सुशोभित भवताली जैसा नभांत तारांगणी वेष्टीत शोभला उडुगण स्वामी तेवी स्त्रियंत मच्छिंद्रमुनी निजभारी शोभला की देवगणी शचीनाथ परम शोभिवंत घवघवीत तेवी स्त्री मंडळीत मच्छिंद्रनाथ मिरवला सदा बैसुनी एका आसनी खेळ खेळती द्युतकर्मी नाना विनोदून विनोदवानी हास्य करीती गदगदा राज्य वैभवादी कारभार स्वय करीती सारासार नाना कुशलता अपार निज दृष्टी पाहतसे रसायनी कविताकार देवज्ञ बोलती शास्त्र अपार ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणाधिक मिरवले धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ की भिन्न पाहती प्रळय काळ जळते निर्मिल विशाळ उभे असती सन्मुख संगीतकार गायन प्रकारी गंधर्व सरी तानमानी कळा कुमरी औषधिक वैद्य रोगापरी परीक्षिकी मिनले ते अश्वारोहण उत्तम युक्ती अश्व फिरवणे वाताकृती कोकशास्त्र भाष्याकृती स्वर्गाचाराचे सकळीक नाटक कळा सकळी शृंगारित आनुनी टेकती राजसंमत प्रसंगानुसार वाचे वदत बोलू जाणती चातुरी ऐसिया गुणांचे उत्तम भरत हेलावती राजसभेत तेने चित्त सरितेंत आनंद तोय हेलावे तेने करुणी मच्छिंद्रनाथ सुखाब्दीचा मीन तळपत ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माझारी तो समय चित्त सुख मेळी ऋतू पावली राजबाडी
ते कामरतीचे सुख वेळी गरोदर झाली ते दारा. तो गणा माझी भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्र मूर्ती. अंशरूपे प्रगटुनी रती देह धरिता पै झाला. रेतरत्न जेने काळी लोटत मासा नावांचे मेळी. तदनंतर प्रसून झाली या बाळी बाळ बालार्क देखिला. त्या ते भरता 12 दिवस उत्तमा परी केले बारसे. नाम ठेविले त्या देहास मीननाथ म्हणूनी. या उपरी याचका देऊनी दान उचितार्थे सकळ तोषविले जन. नाना रत्नी देऊनी भूषण गौरवाते मिरविले. असो ऐसे संगोपणी 3 संवत्सर तया स्थानी. लोटुनी गेली सुखासनी मच्छिंद्राते भोगिता. यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी कुरुनंदन. जन्मे जयाच्या वंशा कारण बृहद्रवा जन्मला. तो जन्मे जयापासूनी पुढती 7वा पुरुष वंशाप्रती. 2 सहस्र 700 कली गेलासे लोटुनी. तो बृहद्रवा राजा थोर राज्यपदी हस्तिनापूर मेळवूनी महीचे अपार विप्र सोमयाग मांडिला. 1 वरुषे त्या क्षिती अग्निकुंडी पूर्णाहुती. पुष्ट होऊनी दाहक मूर्ती तुष्ट शरीरी मिरवला. परीप शिवनेत्रींचा प्रळयाग्नी देणे दाहिले होते पंचवाणी. परी तो गेला होता भक्षुनी द्विमूर्धनी महाराजा. तो शिव शरीरी चेतला मदन जठरी वाहत होता द्विमूर्धन. तया माझे जीवित्व प्राण अंतरिक्ष संचरला. तो अंतरिक्ष महाराज अग्नी जठरा माझी विराजे. तो गर्भ ती तेजापुंज यज्ञकुंडी सांडिला. पूर्ण होताची यज्ञाहुती शेष प्रसाद मिरवुणी निगुती. मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षा काढी बृहद्रवा. विप्रा हाते सलील बाळ ते जाते. रक्षा स्पर्शता लागे होते हाते. दृष्टी पाहता बाळाते मंजुळवता रुदन करी. तव तो पुरोहित ज्ञानी द्विज रायासी म्हणे महाराज. यज्ञकुंडी तेजापुंज बाळ प्रसाद मिरविले. प्रत्योदक उचलो निहाती बाळ दावी रायाप्रती. राव पाहुनी तेजस्थिती परमचित्ती तोषला. जैसा जलार्णव मंथन करिता त्यांत 14 रत्ने निघता. मग आनंदन माये सुरवर चित्ता. तैसे झाले बृहद्रव्या की संजीवनीचा धरुणी अर्थ कच गेला शुक्रगृहाते. धुनी येता संजीवनी ते शचीनाथ आनंदला. की राम उपजता कौसल्ये कुशी आनंद झाला दशरथासी. तेवी पाहता बाळ मुखासी बृहद्रवा आनंदला. मग पुरोहित विप्रापासून निज करी कवळी अग्निनंदन. परम स्नेहे हृदयी धरुण घेत चुंबन बाळाचे. परम उदेला आनंद पोटी की चंद्रोदयींची ऐक्य भेटी. मग समुद्र पात्रा तोय दाटी प्रेम लहरी उचंबळे. वारंवार घेत चुंबन की त्याते भासे प्रत्यक्ष मदन. परी तो मदनची व्यक्तपूर्ण शिवकायेचा प्रगटला. की सत्वगुणी विद्युलता पाळा मांडिला शरीरावरुता. की पुनर्विधू प्रसन्न होता तेज आपुले अर्पिले. की संघात अपार किरणी मही मिरवला हा उत्तम तरणी. असो ऐसा अपार चिन्ही वर्णित्या ग्रंथ वाढेल. असो बृहद्रवा लवड सवडी अंतापुरांत जात तांतडी. धर्मपत्नी संसार सांगडी निज दृष्टी विलोकी. नाम तिचे सुलोचना होय ती प्रत्यक्ष सुलोचना. शुभानना ती देवांगना मही लागी उतरली. की प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य अपर्णेची मूर्ती. उदया आली माय भगवती कुरुकुळाते. रावया जिचे पाहता चरण गंगोदक दिसे मळीन. शंतणू सारखे टाकुणी रत्न शिवमौळी विराजली. तस्मात गंगा समान हाती देता अपूर्व लागे गोष्टी. असो तिने बाळक देखता दृष्टी उसेराया ते आवडीने. म्हणे महाराजा विजय ध्वजा करी कवळीले कवण आत्मजा. माते भासे मित्र ओजा दुसरा तरणी आहे हा. एरू म्हणे ओ शुभाननी यज्ञकुंडा द्विमूर्धनी. प्रसाद रूपे दिधले तेने राजस्तंभी मिरवावया. तव उदरी जो मीनकेत मनाने वरी आपुला सूत. तयावरील सकळ हेत या बाळा ते मिरवावा. तरी वंशासी मीनकेत दिव्य स्वरूपा आहे सूत. तयाचा पाठी राखा निश्चित ईश्वरे हा प्रेरिला.
अगे हा अयोनी संभव जाण अवतार दक्ष चिद्रत्न ज्वाळामाळी होऊनी प्रसन्न प्रसाद दिधला आपणासी ऐसे वदता राजभूष सुलोचना कवळी बाळ कंदर्प तयाचे पाहुणी दिव्य रूप मोहदीप उजळला बाळ हृदयी कवळुनी धरिता पयोधरी लोटली पय सरिता मुखी स्तन घालिता पाया पाण स्वीकारी मग उत्तम करी बाळ रीती स्नान मार्जनादी सारिती या परी द्वादश दिनांप्रती परम सोहळा मांडियला मेळवुनी सुवासिनी पाळणा घातला योग प्राज्ञी जालिंदर हे नामजनी सकळा आवडी ठेविले यज्ञकुंडीचा ज्वाळा माळी प्रसन्न झाला तेने काळी ज्वाळांत उदेला म्हणून सकळी नाम जालिंदर स्थापिले ऐशा करून या गजरा ग्रामांत वाटिली गोड शर्करा अपार धन याचक नरा लौकिकार्थ वाटिले ऐशिया गजरे पूर्ण राहटी झाली बहुत दिवसा लोटी मास संवत्सर पंचवटी षट सप्तम लोटले या परी तो बृहद्रवा राणा अपार पाडिल्या ललना पुढे योजनी मौजी बंधना यज्ञोपवीत आराधी या उपरी कोणे एके दिवसी राव विचार करी मानसी गृहस्थाश्रमी जालिंदरासी लग्नविधी उरकाया म्हणूनी आपला पुरोहित मंत्री सवे देऊनी त्याते उत्तम कुमारी शोधार्थ महिवरी प्रेरिला गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहत मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडती ते एकीकडे जालिंदर राजांगणा परमसुंदर घेऊन या अंकावर चुंबन घेती लालसे परमस्नेहाने ऊर्ध्वदृष्टी पाहुनी बोले योगजेटी धुर्मीन मंत्री मम दृष्टी दिसत नाही कामाते एरी म्हणे पाडसा ऐके तुझ स्त्री करावया जनके पुरोहितांनी मंत्री देखे पाठविले आहेत बा एरू म्हणे स्त्री काये माता म्हणे बायकोसी म्हणावे एरू म्हणे मज दावावे बायका कैशा जननीये एरी म्हणे मज समान बायको येईल तुझ कारण जैसी मी बा त्याच समान तुझ बायको येईल की ऐसी सुलोचना त्याते वदता तो शब्द रक्षुनी आपुल्या चित्ता बाळांत येऊनी खेळता खेळता बाळा लागी पुसतसे म्हणे गडे हो ऐका ऐकू ममतात माता करीती बायकू तीस कासयासाठी अर्थ कौतुकू करिता बायकू ते सांगा तव ते बोलती विचक्षण बहुश ठपणी बोलती हसून जालिंदर बुद्धिहीन बायको ही कळेना मग ते म्हणती मूर्खा ऐक बायकू म्हणता संसार नीक विषय सुखाचे पूर्ण भातुक जगा माझी मिरवितसे विषय सुख म्हणजे काही सांगती न ठेवता गोवाई हे ऐकून थरारून जाई मनी विचार करीतसे अगा जग हे परम अधम आचरण आचरती परम दुर्गम जे का जगाचे उत्पत्ती स्थान तेची रमणी रमजात तरी आपण करू नये ऐसे याचा मनाला सबळ त्रास ऐसे रचुनी विवेकास मुलांतुनी निघाला माता बोलली मज समान कांता मिरवतसे छिद्रत्न तरी ती कांता मज माते समान व्यवहार योग्य वाटेना तरीही पूर्ण अधर्मराशी कदा न वर्तुक कार्यासी मग सांडुनी ग्राम धाम दारासी काननांतरी निघाला परी ग्रामद्वारी राम ग्राम रक्षक त्यांनी जाता पाहिले बाळक परी राजनंदन म्हणून धाक हटकावया अंतरले परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला हेर मागे पाठविला कोणी जाऊनी त्वरेन रपाला सांगता ती तातडीने हे महाराज भुवननाथ विपिनी गेला आपुला सूत राये ऐसा ऐकुनी वृत्तांत आला धावत तातडीने परी तो चपळ विलक्षण म्हणे कोणी येईल धावून म्हणून मार्गा ते सोडून महाकाननी निघाला तव त्या विपिनी तरु दाटी विशाळ जाळी तृण फाटी त्यांत संचरता हेर दृष्टी सुकूर झाले पाहता परी तो योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत त्याची दरी धरुणी सूत उत्तर दिशे चालिला एरीकडे नृपनाथ काननी निघाला शोध करीत परी शोध लागला दूत स्थानापर्यंत पुढे शोध लागेना पाहता परी बहु विपिन
परी जालिंदराचे न पावे दर्शन, जैसा अमावसेचा दिन चंद्रभनी लोपतसे. ऐसे झाले सकळांसी निराशपणे ग्रामासी, येते झाली अनिशी शोक करिता सकळांनी. रायासह अपार जण पाहती आपुलाले सदण, परी बृहद्रवा आणि सुलोचना परम अट्टहास करिता ती. बाळ लीला खेळ अद्भुत आठवोनी गाता रुदन करीत, राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातींचा पै गेला. माते अग्नी झाला प्रसन्न, अहा माझे कर्म गहन, हातीचे गेले चिद्रत्न, काय करू उपाय हो. आहा बाळक माझे अर्का समान, तेज रूप वाटे मदन, माता म्हणे खेळ उत्तम काय वर्णू तयाचा, ऐसा करिता अट्टहास परी आणि कसरदार. अखिलेश रायास सदा बोधी नाना भाष्य, युक्ती प्रयुक्ती करोनिया. म्हणती राया नरोत्तमा जालिंदर अयोनी संभव, तरी हा सेविता महाकानन त्यासी मरण नसेची. मही समुद्र वलयांकित शोध करू आम्ही निश्चित, परी केव्हा तरी तुमचा सूत तुम्हा भेटेल महाराजा. तरी निसंशये करुण धैर्य अर्गळी ठेवा मन, ऐशा युक्ती करोनी रायासी शांत करिता ती. एकीकडे जालिंदर पर्वत दरी अति गुहार, संचरला परी महीवर काळोखी रात्र दाटली. तया माझी झाले विपरीत विपिनी वनमा, लागला बहुत पुढे ते कानन अग्नी झाडीत तया पासी पातला. तव त्या दरींत जालिंदर निद्रे व्यापिला तृण पार, तो जवळी आला वैश्वानर तृण भक्षावया कारणे. तो बाळ गोमटे देखिले दृष्टी विस्मयो करी आपुले पोटी, हे बाळ मम उदर जेठी उदय पावले होते की. उत्तम ठाव पाहुणी याते सांडिले होते म्या गर्भाते, येथे यावया कारण याते का पडले न कळे हो. मग शांतक होऊनी मूर्तिमंत बाळ उत्वरे केला जाग्रत, अंकी घेऊनी पुसे त्याते कारण काय येथे यावया. एरू पाहुनी तया आदरे म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर, एरू म्हणे मी वैश्वानर जननी जनक तुझा मी. एरू म्हणे जननी जनक कैसे होतील हर एक, मग तो मुळी हुनी कथा पावक तया लागी सांगतसे. असो आता वैश्वानर पुढे बुडती लिहिता पर, ती कथा पुढे धुंडी कुमार मालू नरहरींचा सांगे की. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमंत गोरक्ष काव्य किमे आगार, सदा परिसोत भाविक चतुर एकादश अध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु.